नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या बुलेटिन मध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या राजकीय घडामोडींचं सखोल विश्लेषण. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीमध्ये सत्यजित तांबेंच्या बंडखोरीनंतर काँग्रेस आता ॲक्शन मोड मध्ये आली आहे. काँग्रेसनं सत्यजित तांबेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्यायला साफ नकार दिलाय. त्यामुळे आगामी काळात तांबे पिता पुत्रांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. काँग्रेसचा सत्यजित तांबेंवर कारवाईचा बडगा. सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्यास काँग्रेसचा नकार. तांबे पिता पुत्रांची काँग्रेसमधून होणार हकालपट्टी. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. कारण काँग्रेसनं सुधीर तांबेंना उमेदवारी दिली होती. मात्र पुत्रप्रेमापोटी सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरता मुलगा सत्यजित यांना पाठिंबा दिला. या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तांबे पिता पुत्रांच्या या राजकीय खेळीमुळे प्रदेश काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळेच आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. सगळी रिपोर्ट आम्ही हायकमांडला केलेली आहे. आज जवळपास त्याच्यावरचं हायकमांडकडून आम्हाला काही निर्देश येतील त्याप्रमाणे कारवाई करू. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही. सुधीर तांबे यांनी 3 वेळा नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलंय. आता चौथ्यांदा त्यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली होती. तसंच त्यांना एबी फॉर्मही दिला होता. मात्र अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सुधीर तांबेंनी घुमजाव केला. सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर आपण काँग्रेसचे उमेदवार असल्याचा दावा केला होता. मात्र काँग्रेस कारवाई करण्याच्या मनस्थितीत असल्याचं चित्र आहे. मी फॉर्म भरताना 2 भरलेले आहेत. एक काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष आहे. परंतु माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावं लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे. मी काँग्रेसच्या विचारावर आजपर्यंत काम केलेलं आहे. सुधीर तांबेंनी फॉर्म न भरता एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे आणि आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरून बीजेपीचा पाठिंबा, कारण की त्यांनी जे नंतर सांगितलं की मी बीजेपीचा पाठिंबा घेणार आहे, हे प्रकारचं काँग्रेसची धोकाधडी आहे. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरी प्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हायकमांडला अहवाल पाठवला. त्यामुळे आता आगामी काळात काँग्रेस पक्ष तांबेंच्या उमेदवारीविषयी कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीला आता नाट्यमय वळण लागलं. भाचा विरुद्ध मामा असा हा सामना राजकीय संघर्ष होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. पण सत्यजित तांबेंनी ऐनवेळी मामा बाळासाहेब थोरात यांचा हात का सोडला अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर न लढता अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. सातत्यानं त्यांच्यावर मामांनी केलेल्या अन्यायामुळे त्यांनी मामाचा हात सोडलाय का, की यामागं भाजपची काही रणनीती आहे? नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेसला धक्का बसलाय. तसंच महाराष्ट्रातील आणखी एक राजकीय घराणं फुटीच्या मार्गावर असल्याच्या चर्चेला तोंड फुटलंय. कारण सत्यजित तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे भाचे आहेत आणि त्यांनीच या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे मामा बाळासाहेब थोरातांसमोर मोठा राजकीय पेच निर्माण झालाय. आजवर काँग्रेस आणि बाळासाहेब थोरातांशी एकनिष्ठ असलेल्या तांबेंनी बंडखोरी का केली? मामांनी भाच्याला जाणीवपूर्वक राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता का?
भाचा सत्यजित तांबे यांनी मामाचा हात का सोडला, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा उत्तराधिकारी म्हणून कुठेतरी तयार झालेला हा तरुण मुलगा, आणि त्याला कुठेतरी ती अपेक्षा होती की मला साहेबांकडून संधी मिळाली पाहिजे, पण तशी संधी गेल्या 22 वर्षात न मिळाल्यामुळं त्याचा परिपाक हा काल नाशिक पदवीधर मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळाला असंच म्हणता येईल. मेहुणे सुधीर तांबे आणि भाचा सत्यजित तांबे यांच्या राजकीय बंडखोरीमागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर गेल्या 22 वर्षांपासून काँग्रेस पक्ष आणि मामा बाळासाहेब थोरातांसाठी झटणाऱ्या सत्यजित तांबेंच्या वाट्याला राजकीय उपेक्षा आल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय. बाळासाहेब थोरातांचा राजकीय वारसदार म्हणून सत्यजित तांबेंकडे पाहिलं जात होतं, पण गेल्या काही वर्षात त्यांना वारंवार डावलण्यात आलं. सत्यजित तांबे यांना थोरातांकडूनच डॉमिनेट केलं गेलं असंही म्हणता आपल्याला येईल, कारण 2007 साली आणि 2012 साली अशा 2 वेळा ते जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले आहेत. या दोन्ही वेळा त्यांना पहिल्या वेळेला उपाध्यक्षपदाची आणि दुसऱ्या वेळेला अध्यक्षपदाची संधी होती, मात्र थोरात आणि विखे यांच्या सुप्त संघर्षामुळे त्यांची ही संधी गेली असं म्हणता येईल. 2007 मध्येही अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. तसंच बाळासाहेब थोरातांनी त्यांना अध्यक्षपदाचा शब्द दिला होता, मात्र त्यावेळी त्यांना संधी देण्यात आली नाही. पुढे 2009 मध्ये पक्षानं त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी दिली, पण त्यावेळी काँग्रेसमध्ये असतानाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप शिवसेनेच्या मदतीनं सत्यजित तांबेंचा पराभव केला. या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील यांचा विजय झाला होता. 2012च्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका राजळे यांनी बंडखोरी केल्यामुळे सत्यजित तांबेंची संधी हुकली. प्रतापदादा सोनवणे तोपर्यंत हा मतदारसंघ भाजपकडे होता, त्यानंतर तो काँग्रेसकडे आला, अशी ती परिस्थिती होती. आणि हा आयता मतदारसंघ मिळणार होता, आयती आमदारकी मिळणार होती, असे असतानाही काँग्रेसने फक्त पिता की पुत्र एवढा निर्णय घेण्यासाठी हा सगळा गोंधळ घातला आणि त्यातून ही हक्काची जागा गेली असं मी म्हणतो. गेल्या काही वर्षातील या सगळ्या राजकीय घडामोडी पाहता स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी सत्यजित तांबेंनी हे राजकीय पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे या सगळ्या राजकीय नाट्यावर बाळासाहेब थोरात मौन बाळगून आहेत, पण त्यामुळे आता काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. काँग्रेसनं सत्यजित तांबेंना पाठिंबा न दिल्यास भाजपच्या पाठिंब्याचा मार्ग त्यांच्यासाठी मोकळा होणार आहे. नेतृत्वाच्याच निर्णयाला कुठेतरी आव्हान दिलं गेलं असं यातून दिसतंय. त्यामुळं 100% त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल असं आजचं चित्र आहे. त्यामुळे जर ती कारवाई झाली तर पक्षाचा त्यांचा तसाही काही संबंध राहणार नाही आणि त्यामुळे त्यांना सर्वस्वी भाजपवर अवलंबून राहावं लागेल आणि इथून पुढे कदाचित त्यांची जी राजकीय कारकीर्द ही फडणवीसांसोबत आणि भाजपसोबतच असेल असं चित्र आजचं आहे. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे मामाचा हात सोडून आता भाचा भाजपचं कमळ हाती घेणार का, की सत्यजित तांबेंच्या बंडखोरीवर काँग्रेस नरमाईची भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होईल आणि त्यावरच सत्यजित तांबेंची भविष्यातील राजकीय वाटचाल अवलंबून असणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. कधी काळी अहमदनगर काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण या बालेकिल्ल्याला गेल्या काही वर्षात भाजपनं भगदाड पाडलाय. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडींवरून राजकारण सुरू झालं. सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारी मागे भाजपची राजकीय खेळी असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. बघूयात राजकीय पटलावर कसे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. माझी बाळासाहेब एक तक्रार आहे की अशा प्रकारचे नेते हे तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात. जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्याच्यावर जातो. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे सूचक वक्तव्य आणि आता नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत त्याची प्रचिती येताना दिसते. गुरुवारी सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं काँग्रेस पक्षाची चांगलीच अडचण झाली आहे. एकीकडे अधिकृत उमेदवार सुधीर तांबेंनी ऐनवेळी माघार घेतली,
तर दुसरीकडे त्यांचा मुलगा सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी दाखल करून काँग्रेसला खिंडीत गाठलंय। त्यामुळेच फडणवीसांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय। माझी बाळासाहेब एक तक्रार आहे की अशा प्रकारचे नेते हे तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्याच्यावर जातो। सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारी मागे भाजपची राजकीय खेळी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। भाजपचं भय दाखवून घरं तोडण्याची कामं जी सुरू झालेली आहेत ही आज भाजपला त्याचा आनंद होत आहे, कारण की आम्ही त्यांच्या प्रमुखांचे काही वक्तव्य जेव्हा ऐकतो, दुसऱ्याची घरं फोडून कसं त्या आनंद साजरा करतात तेही आम्ही पाहतो आहे। पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल त्या दिवशी भाजपला खरी या सगळ्या दुसऱ्यांची घरं फोडण्याचं दुःखाचं माहिती पडेल। नाशिकमध्ये सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारी दरम्यान पडद्यामागे बरंच काही राजकारण घडल्याचं पाहायला मिळालं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपनं या मतदारसंघात कुणालाही अधिकृत उमेदवारी दिली नाही। मात्र भाजपशी संबंधित धनंजय जाधव आणि धनराज विसपुते त्याचबरोबर शुभांगी पाटील या तिघांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। पण भाजपनं कुणालाही एबी फॉर्म दिला नाही। भाजपची ही राजकीय खेळी सत्यजित तांबेंसाठी तर नाही ना, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आम्ही देखील त्या ठिकाणी कोण उमेदवार द्यावा या प्रयत्नात होतो आणि आमची मनापासून इच्छा अशी होती की विखेंनी त्या ठिकाणी उमेदवारी घ्यावी आणि त्या संदर्भात राजेंद्रजींची किंवा राधाकृष्णजींची आमची शेवटपर्यंत चर्चा चालली होती, परंतु काही कारणांनी त्यांनी असमर्थता त्यामध्ये दाखवली, अन्यथा आमच्या डोक्यात त्यांना उमेदवारी देणं होतं। सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी दाखल करताना भाजपनं पाठिंबा देण्याविषयी सकारात्मक भूमिका घेतली। त्यामुळेच मवियाच्या नेत्यांनी सत्यजित तांबेंच्या बंडखोरीविषयी भाजपकडे अंगुली निर्देश केलाय। सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील सुंदोपसुंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। खरं तर गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं अशाच प्रकारे काँग्रेसला धोबी पछाड दिला होता। आता नाशिक पदवीधर निवडणुकीवरून सुद्धा आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर बातमी भाजप अंतर्गत नाराजी संदर्भातली। गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत। त्यात आता पंकजा उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाणार असल्याची कुजबूज सुरू झाली आहे। त्यामुळे पंकजा मोठा निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। पंकजा मुंडेंसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पायघड्या। पंकजांच्या चर्चेनं राजकारणात गरमागरमी। भाजपनं पंकजांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या। पंकजा मुंडेंची भाजपमधील नाराजी लपून राहिलेली नाही। अस्वस्थ पंकजा पक्ष सोडण्याच्या चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदेंनी पंकजांबाबत सहानुभूती दाखवणारं वक्तव्य केलं। पंकजाताई ह्या फार मोठ्या नेते आहेत, त्यांचा पक्ष मोठा आहे, त्याच्यामुळे त्यांचं मत आणि त्यांच्या ज्या काही क्रिया प्रतिक्रिया याच्याशी माझा काही संबंध नाही आहे। फक्त एक पंकजा मुंडे ह्या फार चांगल्या नेत्या आहेत, भाजपाच्या फार मोठ्या नेत्या आहेत, त्यांच्यावरती अन्याय होतो हे आम्हाला दिसते, परंतु ते आणि त्यांचा पक्ष हा त्यांचा अंतर्गत बाब आहे, त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही। परंतु पंकजाताईंच्या कर्तृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू। सुनील शिंदे बोलले काय आणि चर्चा सुरू झाली काय? पंकजा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार या चर्चांना लगोलग उधाण आलं। राजकारणातली ही कुजबूज वाढू लागली। शेवटी यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलावं लागलंय। मातोश्रींचं द्वार त्यांच्याकरता जरी उघडं ठेवलं असलं तरी त्या दाराने त्या कधीच जाणार नाहीत। भारतीय जनता पार्टी हेच त्यांचं घर आहे, त्यामुळे हे मनातले मांडे मनातच राहणार आहेत आणि अशा प्रकारचे किती त्यांनी स्टेटमेंट्स दिले तरी राजकीयात त्याला काही अर्थ नाही। पक्ष सोडताना कोणताही नेता त्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात राहत नाही, पण पंकजांच्या पातळीवर असं काहीच सुरू नाही हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनाही सांगावं लागलं। पंकजाताई अत्यंत खुश आहेत। कालही माझ्याशी बोलणं झालं, परवाही झालं, रोज आम्ही बसतो आहे
पंकजाताई बीडमध्ये पूर्णवेळ काम करतात आहे, त्यामुळं कपोलकल्पित आणि त्यांनी आता विचार सोडून द्यावा. भारतीय जनता पार्टीचा साधा शाखेचा कार्यकर्ता बूथचा अध्यक्षसुद्धा कुठल्या पक्षात जाणार नाही. पंकजा मुंडे नाराज, पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत अशा चर्चा सुरू होतात. मग स्वतः पंकजा आपण अस्वस्थ असलो तरी कोणताही टोकाचा निर्णय घेणार नसल्याचं सांगतात. गेल्या 2 वर्षांपासून तेच सुरू आहे आणि यावेळची ही चर्चा वाऱ्यावरची वरातच होण्याची शक्यता अधिक आहे. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते. केतकी चितळेनं आता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. केतकीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात शरद पवार यांना प्रतिवादी करण्याची मागणी केतकीनं हायकोर्टात केली आहे. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केतकीवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र हे गुन्हे स्वतः शरद पवारांनी दाखल केलेले नाहीत, त्यामुळे त्यांनाही यात प्रतिवादी करण्याची मागणी केतकीनं केली आहे. दरम्यान केतकीच्या या याचिकेवर 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीला आता वेग आलाय. पुढच्या वर्षी अयोध्येतल्या राम मंदिर भक्तांसाठी खुलं होणार आहे. पाहूया न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. अयोध्या नगरीत प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिर उभारणीला आता वेग आलाय. अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम रामाचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. प्रभू रामाच्या भव्य मंदिराची 3 टप्प्यात निर्मिती केली जाते. पहिल्या टप्प्याच्या निर्मितीचं काम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होणार आहे. राम भक्तांना प्रभू रामाच्या सोन्याच्या सिंहासनाचं दर्शन करता येणार आहे. सध्या मंदिराचं 45 ते 50% काम पूर्ण झालंय. राम मंदिर का निर्माण होना एक ऐसा सपना जो सिर्फ अयोध्या नहीं पूरे भारतवर्ष ने देखा था और आखिरकार वो सपना जो है अब साकार होने जा रहा है. भव्य राम मंदिर का निर्माण जो है वो होने जा रहा है. मेरे पीछे की जो आप ये तस्वीरें देख पा रहे हैं, दरअसल यही वो भव्य राम मंदिर है जिसकी नींव जो है वो उसी दिन रखी जा चुकी थी जब अयोध्या वासियों ने इस बात का संकल्प लिया था कि एक बार फिर से यहाँ पर जो है राम मंदिर बनकर तैयार होगा. और उसी की झलक आपको दिखा रहे हैं जहाँ पर ये जय श्री राम का जो झंडा आपको नजर आ रहा है, जो चिन्ह आपको नजर आ रहा है, दरअसल यही वो जगह है जहाँ पर राम लल्ला एक बार फिर से विराजमान होंगे. 1 जानेवारी 2024 ला अयोध्येतील या राम मंदिराच्या निर्मितीचं काम पूर्ण होणार असल्याची घोषणा नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मंदिर निर्मितीच्या कामाला वेग आलाय. 2024च्या मकर संक्रांतीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. 2023 में ग्राउंड फ्लोर कंप्लीट कर लेंगे. अब जो मुहूर्त निकल कर आएगा 20-21 दिसंबर के बाद मकर संक्रांति तक, उसमें प्राण प्रतिष्ठा हो जाएगी. मंदिर विश्वस्तांनी दिलेल्या माहितीनुसार अयोध्येतील राम मंदिरात 8.5 फूट उंचीची श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. विशेष म्हणजे ज्या सिंहासनावर प्रभू रामाची मूर्ती विराजमान असणार आहे ते सिंहासन सोन्यानं मढवण्याची तयारी एका उद्योजकानं दर्शवली आहे. पण त्यावर अद्याप मंदिर ट्रस्टनं कोणताही निर्णय दिला नाही. शिवाय राम मंदिराचा कळसही सोन्याचा असणार आहे. खरं तर या मंदिराकडे देशवासियांच्या नजरा लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा कोट्यवधी रामभक्तांसाठी प्रतीक्षा असेल ती म्हणजे राम मंदिराची. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.